नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अजून एक अशीच हटके रेसिपी बघणार आहोत, चंपाकळी। खरं तर ही आपली पारंपरिक रेसिपी आहे, पण काळाच्या ओघामध्ये ती मागे पडलेली आहे। त्याच्यामुळे आता कोण जास्त ही रेसिपी करत नाही। पण खरं बघितलं तर ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, खूप पटकन होते आणि खूप छान बनते। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरचं आपलं तूप आहे ना, तेच तूप आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताने हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणपणे असं झालं पाहिजे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। असा गोळा आपला तयार आहे। आता आपण याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया। इथे आपण ज्या वाटीने पीठ घेतलं होतं किंवा मैदा घेतला होता त्याच वाटीने 1 सपाट वाटी साखर घेतलेली आहे। आता साखर बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे, त्याचे मी 2 गोळे करून घेतलेले आहेत पूर्ण पिठाचे। आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊयात। एक पोळी लाटून आपण वाटीने त्याच्याशी पुऱ्यासारखे भाग तयार करून घेतलेले आहेत। इकडे आता आपला पाक पण तयार होत आलेला आहे बघा। साधारण एवढा पाक पाहिजे आपल्याला। 2 बोटाच्या चिमटीमध्ये जर आपण धरलं तर असं चिकट लागायला। पाकामध्ये आपण केशरच्या 2-3 काड्या घालून घेऊयात। आता याला असे रेषा पाडून घ्यायच्या। रेषा पाडून झाल्यानंतर असं गोल गोल करत करत बघा अशी चंपाकळी आपल्याला तयार करून घ्यायची। अशा प्रकारच्या सगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। बघा इथे सगळ्या चंपाकळी तयार करून घेतलेल्या आहेत। इथे आपलं तेल पण तापत आलेलं आहे। आता याच्यामध्ये एक एक करून आपण चंपाकळी घालून घेऊयात आणि छान याला खरपूस तळून घेऊयात। बघा किती छान फुलले आहेत। अशा छान सोनेरी कलरवरती आपल्याला सगळ्या चंपाकळी तळून घ्यायच्या आहेत। इथे आपला पाक पण तयार आहे। पाकामध्ये आपल्याला आता चंपाकळी घालून घ्यायची आहे आणि डीप तिला पाकामध्ये चांगलं डीप करून घ्यायचं आहे आणि मग बाहेर काढून घ्यायची आहे। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपली चंपाकळी। नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।